अरे यार ते सगळं सोडा, पण माहितीये पुढच्या महिन्यात काय? गणपती बसणार आहे. आणि हे जे गणपती बसायच्या आधीचा पण जो पिरियड असतो, हे 1-2 महिने जेव्हा ती पथकची प्रॅक्टिस चालू असते, ही पूर्ण हवाच वेगळी असते माहितीये तुम्हाला. आणि पथकात पण कितीही हात सुजू देत, पाय सुजू देत, आपल्याला त्या मोमेंटला काहीच जाणवत नाही. आपण एक दिवस कधी पथकचा मिस नाही करत प्रॅक्टिससाठी. दुसरी गोष्ट म्हणजे कितीही गर्दी असेल, कितीही दगडूशेठला तर किती गर्दी असेल, पण आपण गर्दीत एवढे गणपती बघायला जायचं म्हणजे जायचं. आणि पुण्यात राहून यार गणपती नाही बघितले तर काय केलं? कारण तेव्हाची मी म्हटलं ना, ही हवाच वेगळी असते. जाऊन वर्गणी जमा करायची, मंडपमध्ये मस्त रात्रभर बसायचं, गणपती बसलेत मम्मी म्हणून मी चाललो त्या नावाखाली फिरायचं. हे सगळे मेमरीज आर अनमॅच्ड. आणि स्पेशली मी म्हटलं ना, पुण्यात तर जी मस्त हवा असते गणपती बसण्याची की लोक कुठून कुठून इथे येतात, हे तर मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. कारण माय एक्साइटमेंट इज टू मच. कारण सगळ्यात मोठा सण कोणता? तर तेव्हा जेव्हा गणपती बसतात.